नमस्कार. तुमच्या नशिबाने तुमची साथ कधीच सोडली आहे का? देव तुमच्यावर कोपलाय असं वाटतंय? नवम स्थान जर कमकुवत असेल, तर तुमची देवपूजा सुद्धा तुम्हाला वाचू शकणार नाही. अहोरात्र मेहनत करूनही यश तुमच्या घराचा रस्ता विसरलाय का? तुमच्या हातात आलेली प्रत्येक संधी शेवटच्या क्षणी का निसटतेय? सावधान. तुमच्या कुंडलीतलं अवघं तुमच्या भाग्याचा गळा घोटतंय. नशिबाची साथ मिळत नाहीये. कामं शेवटच्या क्षणी थांबतात. नवम स्थान जागृत करा. जेव्हा हे भाग्यस्थान कोपतं, तेव्हा तुमची कुलदेवता आणि देवही तुमच्याकडे पाठ फिरवतात, ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य एका अंधाऱ्या विहिरीसारखं वाटू लागतं. या दुर्दैवाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी दर गुरुवारी कपाळावर केशराचा टिळा लावा आणि मंदिरात चणा डाळ दान करा, जेणेकरून तुमच्या गुरुग्रहाची कृपा पुन्हा जागृत होईल. तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. पण लक्षात ठेवा, झाडाला स्पर्श करण्याची चूक करू नका, अन्यथा दोषाची तीव्रता वाढू शकते. तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा दूर करण्यासाठी कधीही वडीलधाऱ्यांचा आणि गुरूंचा अपमान करू नका. त्यांचा शाप तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायला पुरेसा आहे. लक्षात ठेवा, कर्म शुद्ध असेल तरच नशीब पालटतं. नशिबाची ही गुपितं जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.